सलामी स्पोर्ट्स निचोळे आणि त्याच्या विपक्ष टीम जय शिवराय वरई या दोन टीम मधली मॅच आहेत. आयोजक टीम आपण ती मैदानात पाहतोय. आपण स्पर्धा पाहतोय सलामी स्पोर्ट्स निचोळे आयोजित भव्य ओव्हर आर्मर टेनिस क्रिकेटचा महासंग्राम, जिथे आजचा तिसरा दिवस एक गाव एक ओपन या पद्धतीने आपण टीम पाहतोय. या स्पर्धेची संपूर्ण पारितोषिक जी आम्हाला आली आहेत, समीरजी पष्टे साहेब त्यांचं देखील खूप सारा धन्यवाद. निहार आपण देखील यायचं आपली मॅन ऑफ द मॅच घेण्याकरता, जिथे पहिलाच बॉल जो अतिरिक्त बाहेर ऑफिशियल पंच विजय पाटील यांनी दर्शवला बॉल वाईड आहे. निहार आपण आपली मॅन ऑफ द मॅच घेण्याकरता यायचंय. आयुष स्पोर्ट्सचे ओनर कैलासजी पष्टे साहेबांकडनं मॅन ऑफ द मॅच करता एक आकर्षक टी शर्ट तो दिला जातोय. जाऊयात मॅच मध्ये. इथे पहिलाच बॉल वाईड तो घोषित होतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा सलगचा दुसरा बॉल तो वाईड आलाय. निहार ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, जिथे आयुष स्पोर्ट्सचे ओनर कैलासजी पष्टे साहेब यांच्या माध्यमातून एक आकर्षक टी शर्ट तो दिला जाईल. जाऊयात मॅच मध्ये. दोन वाईड आल्यानंतर जिथे धावसंख्या शून्यावरनं 2 वर जाऊन पोहोचली आहे. गोलंदाजी मार्कवरनं रोहितला आपण पाहतोय. जय शिवराय वरई आणि त्याच्या विपक्ष टीम ती मैदानात आहे. आयोजक संघ सलामी स्पोर्ट्स निचोळे. अनिकेत पुढचा बॉल मिस टायमिंग झालाय. तिथे क्षेत्ररक्षक तो जज करतोय. कॅच बराच काळ हवेत होता, बराच उंच होता चेंडू, तिथे कॅच घेण्याकरता अगदी जज झालं आणि मग तिथनं विकेट ती मैदानात न जातीये. फलंदाज अनिकेत पष्टे त्याला आपलं खातं न उघडता परतीच्या प्रवासाला यावं लागतंय. विकेट, फलंदाज बाद. तिथे अमित पष्टे आहे. पुन्हा एकदा एक वाईट बॉल. अमित पष्टे क्रिकेटची बरीचशी कारकीर्द अमित पष्टेच्या नावावर देखील आहे. म्हणजे एका दशकाचा विचार केला, किमान 7 ते 8 वर्षापूर्वी अगदी दर्जेदार खेळ सातत्य ठेवलंय त्यानं त्याच्या बॅटिंग मधनं. हॅलो, पुढचा बॉल तिथे माईक चेक. हॅलो, माईक चेक. जिथे सिंगल ती अर्जित होतीये. समोर बॅटिंग करण्याकरता सचिन पष्टे. पुढचा बॉल सचिन पष्टेच्या बॅटमधनं. जिथे रस्ता आहे तिथे सडक पे कडक आलाय षटकार. 6 धावा. सचिन पष्टेच्या बॅटमधनं आलेला हा स्ट्रोक षटकार. हाच सचिन पष्टे आपल्याला येत्या काही दिवसामध्ये जिथे जव्हार बिग बॅश ते आपल्याला पाहायला मिळेल, त्यातनं देखील खेळताना दिसेल. त्यात त्याची देखील निवड झाली आहे. सचिन पष्टेच्या बॅटमधनं आलेला हा दर्जेदार स्ट्रोक, तिथे दर्जेदार षटकार तो सचिन पष्टेच्या बॅटमधनं आलाय. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचतीये डबल फिगर 10 या धावसंख्येवर. अगदी जर पाहिलं तर चेंडू तिकडनं हेमंत पष्टे यांनी अगदी लगेच आणून दिला. विदिन सेकंदात बॉल जसा गेला लगेच क्विक फेकला देखील तिकडनं. ते अगदी चांगलं काम ते केलं जातंय हेमंत यांच्याकडनं. अगदी प्रत्येकाचं सहकार्य ते या स्पर्धेला लाभलंय. जिथे पुढचा बॉल पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल. अगदी हात आवरले असं म्हणायला हरकत नाहीये, कारण की तिथे डॉट बॉल तो घोषित केला जातोय. निर्धाव स्वरूपाने चेंडू निघून जातोय. धावसंख्या स्कोर कार्डवर 10 एका विकेटच्या मोबदल्यात. तिथे अनिकेत पष्टे 0 बाद झाला. चांगली मॅच ती आपण मैदानात पाहतोय. जय शिवराय वरई आणि त्याच्या विपक्ष टीम
सलामी स्पोर्ट्स निचोळे हा संघ इन ॲक्शन आहे. पुढचा बॉल, चांगला बॉल, तिथे बॅटची एज तर लागली होती, मात्र अमित पष्टेने थांबवलं, धाव न घेणं पसंत केलंय. या 10 धावसंख्येवर असताना जिथे अजूनही शेवटचा बॉल तो या ओव्हरमधनं शिल्लक आहे. रोहितला आपण पाहतोय, पहिले 2 वाईट टाकले, त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी त्यात सातत्य राखलं आणि चांगली गोलंदाजी ती केली आहे. एक सचिन पष्टेचा एक षटकार वगळता खूप चांगली गोलंदाजी ती त्याच्याकडनं झाली आहे. पुढचा बॉल वेग कमी केला होता, अक्रॉस द बॅटनं खेळलाय, तिथे बॉल वेगानं ट्रॅव्हल होईल, बॉल जाईल सीमारेखा पार, आलाय सचिन पष्टेच्या बॅटमधनं चौकार. ओव्हर नंबर 2, कुलदीप तो गोलंदाजी करण्याकरता आलाय. कुलदीपचा देखील विचार केला तर जव्हार बिग बॅश याही स्पर्धेमध्ये कुलदीप देखील आपल्याला दिसणार आहे. कुलदीपची देखील वर्णी लागली आहे, कुलदीपची देखील बोली लागली आहे त्या स्पर्धेतनं. तो कुलदीप इथनं गोलंदाजी ट्रॅकवरनं सज्ज होईल. ओव्हर नंबर 2ला सुरुवात करेल, जिथे 4 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवर 14 आली आहे. सचिन पष्टेचे 2 मोठे फटके, एक षटकार, एक चौकार, त्याच्या मदतीने 14 या धावसंख्येपर्यंत पहिल्या ओव्हरला मजल मारली आहे. व्हाईट बॉल जिथे घोषित केलाय ऑफिशियल पंच आपण पाहतोय विजय पाटील यांना, जिथे दर्शवलं की बॉल वाईड आहे, तिथे धावसंख्या स्कोर कार्डवर 15 ती लागतीये. पुढचा बॉल अमित पष्टेच्या विपक्षात, वेग कमी केला होता, तिथे फटका फसलाय, झेलला संधी निर्माण झाली आहे. आणि इथे काय घडतंय मैदानात ना, जिथे जज करता आलं नाहीये. आणि पुढचा बॉल पुन्हा एकदा सचिन पष्टे, जिथे आडवा पाटनं पुन्हा एकदा फटका खेचलाय, तिथे क्षेत्ररक्षक तो तैनात आहे. सिंगल, ती धाव कंप्लीट केली जाते. पुढचा बॉल जिथे अमित पष्टेच्या बॅटमधनं फटका फसलाय आणि काऊ कॉर्नरला टिपलाय झेल, विकेट.
तिथे पुन्हा एकदा एक बॉल जो वाईड तो घोषित केला जातोय. धावसंख्या स्कोर कार्डवर लागतीये. फ्री हिट असेल इथून पुढे. विनायक वाघ तो मैदानात आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे घोषित क्षेत्र तिथे बॉल गेलाय आणि सिंगल ती अर्जित होतीये. पुढचा बॉल विनायक वाघ त्याच्या बॅट मधनं आलाय. षटकार. 6 धावा. दर्जेदार स्ट्रोक. षटकार. पुढचा बॉल. वाह. दर्जेदार स्ट्रोक. विनायक वाघच्या बॅट मधनं आणखीन एक षटकार. ते म्हणतात ना की जेव्हा वाघ जंगलात एंट्री करतो तेव्हा बाकीच्या प्राण्यांचं अस्तित्व धोक्यात येतं. तसं विनायक वाघ जंगलात उभा आहे. या मैदानात उभा आहे. तिथे आता वरईकरांचं अस्तित्व धोक्यात आलंय. विनायक वाघ त्याची बॅट बोलायला लागली आहे. 2 षटकार त्याच्या बॅट मधनं आलेत. या 2 षटकारांच्या मदतीने धावसंख्या झपाट्यानं वेग पकडते. 32. दोन षटकांच्या अखेरीस 16.0च्या सरासरीनं 32 धावा त्या स्कोर कार्डवर लागल्यात. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात केली जाते. बॉलिंग ट्रॅकवरनं ज्ञानेश्वर. पहिला बॉल. सचिन पष्टे. हात तडाखा. सचिन पष्टेच्या बॅट मधनं आलाय. षटकार. 6. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 38 ती स्कोर कार्डवर लागली आहे. अगदी दर्जेदार बॅटिंग. बॉलिंग ट्रॅकवरनं ज्ञानेश्वरला आपण पाहतोय. ज्ञानेश्वरवर अगदी पहिल्या बॉलवर त्याचं स्वागत केलंय सचिन पष्टे. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरनं ज्ञानेश्वर. अगेन तिथे आता स्ट्रेट ड्राईव्ह न फटका खेचलाय. तिथे 1 बाउन्स ओव्हर द रोप. बॉल आलाय चौकार. 4. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली ती 42 धावा त्या स्कोर कार्डवर लागला. तिथे सचिन पष्टे या बॉलवर निराश आहे. मोठा फटका खेळू शकला असता मात्र तिथे तो बीट झालाय असं म्हणायला हरकत नाहीये. जिथे धावसंख्या 42 या धावसंख्येवर असताना तिसरं षटक ज्ञानेश्वर त्याचा मारा तो सध्या मैदानात चालू आहे. पहिल्या 3 बॉलवर त्यानं 10 खर्ची केल्यात. इथनं जास्तीत जास्त डॉट बॉल किंवा मग एखादा विकेट तो महत्वाचा आहे. तो टीम वरही येईल कारण की धावसंख्या कमी करावी लागेल त्यांना.
त्यावर रोख तो लावावा लागेल आणि मग तिथे विकेट जाईल का, आणि मात्र तिथे दुसऱ्या प्रयत्नात तो झेल टिपला जातोय आणि सचिन पष्टेला परतवलंय. विकेट नंबर 3 बॅक टू डगआउट. पुढचा बॉल मैदानातनं सेट होऊन आलाय डगआउट मधनं. बॉलला पाठवलंय षटकार. 6. चौथ्यात मॅच मध्ये तिथे धावसंख्येचा विचार केला तर 48 ही धावसंख्या स्कोर कार्डवर असताना शेवटचा बॉल या ओव्हर मधला ज्ञानेश्वर तिथे नो बॉल तो घोषित केलाय. फ्री हिट नो डाऊट. इथून पुढे फ्री हिट तो लागू असेल धावसंख्या स्कोर कार्डवर 49 धावा असताना तिथे पुढचा बॉल पुन्हा एकदा भूषण पश्चिमच्या विपक्षात तिथे 50 हे सांघिक ही धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. नो बॉल आहे ऑफिशियल पंच दर्शवतायत. पंच काय आहे या बॉल? डेड बॉल आहे का? होल्ड झालाय. ओके ओके. नेक्स्ट मॅचचा टॉस इथे केला जाईल. जे जे स्पोर्ट्स गातेस आणि त्याच्या विपक्ष टीम हॅलो पिंपरोळी, त्याच्या विपक्षात टीम असेल पिंपरोळी. टीम पिंपरोळी आणि त्याच्या विपक्ष टीम हॅलो मंडपवाले कुठे असतील ते जर आमच्याशी संपर्क साधा. जे जे स्पोर्ट्स गातेस आणि त्याच्या विपक्ष टीम पिंपरोळी, आपण आमच्याशी संपर्क साधायचा. लगेच टॉस केला जाईल इथे. जे जे स्पोर्ट्स संघ पाहिलं तर आपण जवळजवळ 1 ते 2 तास आधी आले. अगदी लगेच त्यांनी उपस्थिती नोंदवली. अल्पेश गोतारणे ते कर्णधाराच्या भूमिकेत आज आहेत वाटतं, आमच्या दिशेने येत आहेत. विनायक वाघच्या विपक्षात हा प्रतिम दर्जेदार शांत ठेवलाय विनायक वाघला. डॉट बॉल. टीम पिंपरोळी जिथे सिंगल धावती वेगानं कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न तो केला जातोय. भूषण पष्टे अगदी जीवाच्या आकांतानं धावलाय. 2 धावा त्या कंप्लीट केल्या जातील. सव्यात मॅच मध्ये पुढचा बॉल तिथे
एक धाव ती कंप्लीट होती आहे सिंगल. भूषण आणि विनायक वाघ हे दोन बॅटर मैदानात आपण पाहतोय. 54 धावा त्या स्कोर कार्डवर लागल्यात आतापर्यंत. अजूनही 3 बॉल ते इथून पुढे शिल्लक आहेत. शरदनं गोलंदाजी चांगली केली आहे, कारण की पहिल्या 3 बॉलवर त्यांना धावा थांबवल्या होत्या. वा, काय कॅच कॅरी केलाय, जबरदस्त दर्जेदार कॅच आणि विकेट जातीये फलंदाज बाद. हॅलो, धावसंख्या 54 ही धावसंख्या स्कोर कार्डवर असताना तिथे बॅटर मैदानात आहे. बॅटिंग करण्याकरता आपण सूरज तो मैदानात गेलाय. शरद किफायती षटक आहे हे म्हणायला हरकत नाहीये. हॅलो, षटकार येतोय. हॅलो हॅलो, माईक चेक. हॅलो हॅलो, या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 60 ती स्कोर कार्डवर लागली आहे. शरद याचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरनं तिथे विनायक वाघ 16 धावांवर खेळतोय. तिथे डॉट बॉल निर्धाव. विजया करता टीम वरईला 61 धावांचं लक्ष आहे.
पुढचा बॉल तिथे बॉलला उडवलाय, मात्र तिथे लांबी किती असेल, वाह दर्जेदार झेल, विकेट, फलंदाज बाद. सचिन पष्टे बॉलिंग ट्रॅकवरनं जिथे पहिल्याच बॉलवर विकेट मिळवून दिली आहे. 61 धावांचं मोठं लक्ष आहे. येणारे 23 बॉल 61. पुढचा बॉल तिथे क्षेत्ररक्षक तो तैनात आहे, वाह आणखीन एक विकेट तो मिळवला जातोय, फलंदाज बाद. पहिल्या 2 बॉलवर 2 विकेट गेल्यात. हा चला टीम पिंपरोळी, माझा आवाज ओके, पिंपरोळी टीम पोहोचले, आपला इथे प्रवेश निश्चित करून घ्या. लगेच टॉस केला जाईल या नेक्स्ट मॅचचा, जिथे टीम जे स्पोर्ट्स गातेस आणि त्याच्या विपक्षात टीम पिंपरोळी. जवळजवळ पिंपरोळी संघ जर आपण जे स्पोर्ट्स गातेस संघ जर आपण पाहिला तर किमान 2 ते 3 तास मॅच च्या अगोदर येऊन पोहोचलेत. आयोजकांना मोठं सहकार्य केले लवकर येऊन. तसेच ॲडव्होकेट दिनेश कोदे ते देखील आपल्याला इन ॲक्शन दिसतील नेक्स्ट मॅच मध्ये. यानंतरची जी मॅच आहे सारशी, त्यातनं देखील ते खेळताना दिसतील. आणि 2 दिवस खूप चांगलं समालोचन आम्ही त्यांचं देखील ऐकतोय. तिथे सिंगल ती अर्जित होतीये. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 ते आत्ता पहिल्यांदा स्कोर कार्डवर लागतीये. अकाउंट ते ओपन केलं जात आहे. या स्पर्धेकरता समीर पष्टे साहेब यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेला जी पारितोषिकं दिली आहेत त्यांचं देखील खूप सारा धन्यवाद. कारण की एक मोठं योगदान या स्पर्धेकरता जे समीरजी पष्टे साहेबांकडे दिलं जात आहे. पुढचा बॉल तिथे बॉलला हवा दिली आहे, बॉलला पाठवलंय षटकारा करता, 6 धावांकरता दर्जेदार स्ट्रोक. प्रशांत गोतारने ते देखील इन ॲक्शन दिसतील आपल्याला. जिथे जे स्पोर्ट्स कातेस संघ असेल मैदानात नेक्स्ट मॅच मधनं, त्याच्या विपक्षात टीम पिंपरोळी. सचिन पष्टेवर आता काउंटर अटॅक केलाय, जिथे एक मोठा फटका तो सचिन पष्टेच्या विपक्षात खेळला जातोय. पुढचा बॉल रोहित बॅटर आहे, पुन्हा एकदा वाह दर्जेदार फेकून दिलाय बॉलला. सचिन पष्टेवर चढवलेला हा हल्ला, षटकार 6. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 13 ची स्कोर कार्डवर लागली आहे. रंगतदार मॅच ती आपण मैदानात पाहतोय. सचिन पष्टेवर चढवलेले आहे शेवटचे 2 हल्ले, जिथे चेंडू आतापर्यंत टाकून झाले ते 5, म्हणजे अजूनही एक बॉल टाकायचा. इथनं षटकार हॅट्रिक होईल का? इथनं मॅच मध्ये आजच्या दिवसातली ही पहिली षटकार हॅट्रिक ती या रोहित बॅटरच्या नावावर जाईल का? जिथे सचिन पष्टे त्याच्या विपक्षात रोहित, या दोघांमधला हा संघर्ष. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, तिथे घोषित क्षेत्र, तिथे बॉल गेलाय आणि 1 धाव येते. या 1च्या मदतीनं धावसंख्या 14 ची स्कोर कार्डवर लागली आहे. आणि या पुढील धावतं समालोचक ॲडव्होकेट पेशाने एक उच्च शिक्षित ॲडव्होकेट दिनेशजी कोदे हे समालोचन करतील. धन्यवाद. कुणाल जाऊया मैदानात. आपण पाहतो सलामी स्पोर्ट निचोली आयोजित भव्य ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धेचा हा रणसंग्राम आणि आजच्या दिवसातील हा 4था सामना आपल्या डोळ्यासमोर येते. एका बाजूने टीम जय शिवराय वरई आणि त्याच्या विपक्षामध्ये आपण बघू शकाल सलामी स्पोर्ट निचोली ही 2 संघांमध्ये लढत. अतिशय नामांकित दोनही संघ. अगदी जर या सीझनचा विचार करायला गेला
तर दोनही संघ 3 ते 4 ठिकाणी क्वालिफाय झालेले संघ आहेत. म्हणजे चांगली छाप त्यांनी या तालुक्यामध्ये सोडलेली आहे. आणि आता मात्र एक गोलंदाज, वेगवान गोलंदाज, गोल्डन हा म्हणून ज्याची ओळख आहे तो अनिकेत पेष्टे, दोन बॉलिंग मार्क, द व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी, पहिला चेंडू. इथे मात्र शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. चांगला चेंडू, दर्जेदार चेंडू, पहिला चेंडू निर्धावाला आहे. रोहित याला मात्र इथे फलंदाजी करावी लागेल. तर इथे न विचार करायला गेला 24 चेंडू आव्हान असेल ते तब्बल 61 या धावसंख्येचं, म्हणजे प्रतिषटक 15.25. पुनश्च एकदा यस, इट इज अ वाईड. पंचांचे दोन्ही हात समांतर, इथे धाव मिळेल अवांतर. एक अतिरिक्त धाव, या अतिरिक्त धाव संख्येने धावबल पुढे सरसावलं जाईल. तब्बल 15 म्हणजे पहिल्या ओव्हरचा टार्गेट इथं पूर्ण झालेलं आहे. आता इथनं बघायचंय रोहित कशा पद्धतीने फलंदाजी करेल. पुनश्च एकदा उडवलाय, पाठवलाय, चेंडू निघून जाईल, सीमा पार, षटकार, 6 धावा. या 6 धावेने मात्र इरादे स्पष्ट केलेत या स्पर्धेमधले, कारण हम भी किसी से कम नहीं. इथनं मात्र उत्तरं दिली जात आहेत, कारण डावखुरे हाताचा गोलंदाज अनिकेत पेष्टेवर हा चढवलेला प्रतिहल्ला. इथनं मात्र चांगली फलंदाजी रोहितच्या बॅटमधनं. आतापर्यंत 3 उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधनं. केवळ 6चा पाडापाठ करून आलाय की काय असं आता म्हणावं लागेल. पुनश्च एकदा इथे मात्र एक मेरी, एक तेरी तो एक मेरी. काय दर्जेदार गोलंदाजी. याच्याकडे दे ना. इथे मात्र चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी बघायला मिळते. इथे मात्र पुनश्च एकदा चेंडूला वळवला. अमित पेष्टेकडनं होती या चुकी, कारण नक्कीच असे जेव्हा चेंडू अमितकडनं सुटले जातात तेव्हा आम्हाला सुरेश पेष्टेची आठवण येते. कारण काय दर्जेदार एसटी रक्षक आहे. तो जर असते तरी ते ढाय मारून त्यांनी चेंडू अडवला असता. भले एखादी फासली मोडली असती तरी चाललं असतं. संघासाठी योगदान देणं गरजेचं आहे. अमित पेष्टेकडनं मात्र खूप मोठी चुकी. एका एका धावेचा आज रात्री हिशोब घेतला जाईल. बघूया येणारा पुढील चेंडू. पुनश्च एकदा अनिकेत टू रोहित. पुनश्च एकदा बॅटची कडा, आणि इथे मात्र डिक्लेअर झोन मध्ये जाईल. ही एक धाव असेल. आणि बघा स्लिपला फिल्टर बघा किती चपल क्षेत्ररक्षक आणून ठेवला विनायक वाघ. म्हणजे कर्णधाराची जेवढ्या प्रशंसा करावी तेवढी कमी म्हणावी लागेल, कारण स्लिप करिता जो क्षेत्ररक्षक लावला तो विनायक वाघ आहे. येणारा पुढील चेंडू. पुनश्च एकदा जागा बनवली, पकडो कॅच, जितो मॅच. बघायचं प्रणव, आणि अतिशय खराब पोता जे पोता. आता पब्लिक मधून एकच आवाज आलाय, पोता जे पोता. आणि इथे मात्र या 2 धावा अर्जित केल्या जातात. एक माफ करा, 1 धाव असेल. या एकेरी धावसंख्येने धाव पुढे सरसावलं जाईल तब्बल 24 या धावसंख्येवर. इथनं विचार करायला गेला 24 चेंडूचा खेळ होताना 24 धावा लागलेल्या आहेत, म्हणजे 12 चेंडू टाकून झालेत. येणारे अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. ह्या 12 चेंडू मध्ये जर विचार करायला गेला तर विचार करता 37, म्हणजे 12 चेंडू मध्ये अजूनही 37 धावसंख्येची गरज आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये, कारण क्रिकेट इथे गेम ग्लोरियस अनसर्टन्सी. खेळ क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेचा म्हटला जातोय. प्रणव पेष्टे याची आकरपट्टी करण्यात आली जागेवरनं. एक झेल होता तो सोडलेला आहे, आणि हात बघा कमरेवर आलेले आहेत. सचिन पेष्टे स्वतः त्याचं सांत्वन करतायत मैदानामध्ये. बाहेर आल्यावर काय करतील आपल्याला माहिती आहे. मात्र जाऊया आता. मात्र गोलंदाजी मार्कवर आलाय रोहन सांबरे. पुन्हा एकदा सामना केले रोहित. आतापर्यंत रोहित याच्या बॅटमधनं 3 षटकार उत्तुंग बघायला मिळाले आहेत. रोहन सांबरे कशा पद्धतीने गोलंदाजी करेल बघायचंय, कारण आज सलामी स्पोर्टचे दोनही संघ, पहिला संघ विजयी झालाय त्याच्यामुळं सलामी स्पोर्ट एचा जो विजय तो या स्पर्धेपेक्षा सलामी स्पोर्ट बी जिंकलाय म्हणून जिंकणं खूप महत्वाचं आहे. आणि मॅन ऑफ द मॅच 30 सुरेश पेष्टेंनी घेतले, त्याच्यामुळं सलामी स्पोर्ट या संघाला सामना खूप जिंकणं गरजेचं आहे. अन्यथा हा गाव सोडून त्यांना बाहेर जावं लागेल. येणारा पुढील चेंडू असेल, बघूया. रोहन पुनश्च एकदा इनसाइड आउट, पकडो कॅच, जितो मॅच. इथे प्रणव पुनश्च एकदा आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण होईल, कारण प्रणवनं त्या दिवशी एक चांगला झेल पकडेल. चांगला क्षेत्ररक्षक आहे. तब्बल 300 रुपयाचं पारितोषिक घेऊन घरी पळाले होता.
म्हणजे चांगली क्षेत्ररक्षण त्यांनी केलं होतं. आज मात्र त्याच्याकडनं चूक झालेली आहे. आता पुनश्च एकदा रोहन, आता मात्र रोहितला स्ट्राईकवर आणलं जाते. बघूया पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न केला होता. काय दर्जेदार गोलंदाजी, अप्रतिम सुंदर गोलंदाजी. जिथे अनिकेत पष्टे असेल, सचिन पष्टे याच्यावर जे हल्ले चढवले होते, याच फलंदाजानं ते हल्ले चढवले होते. मात्र रोहन याचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेत. 3 चेंडूवर कुठल्याही प्रकारे मोठा फटका मारू दिला जात नाहीये. पूर्णपणे बंदिस्त ठेवलंय, बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय. पुन्हा एकदा स्लोवर स्ट्रेट ड्राईव्ह, क्षेत्ररक्षण होईल का? चेंडू निघून जाईल. एक टप्प्या अखेर सीमा पार, चौकार, 4 धावा. या 4 धावेने धावफलक झपाट्याने पुढे सरसावलं जाईल. तब्बल 30 या धावसंख्येवर. इथनं विचार करायला गेलं, अर्धा पल्ला तर गाठलाय. 8 चेंडू 31 धावा, म्हणजे 5 मोठे हिट, 5 षटकार. या 8 चेंडू मध्ये किमान 5 षटकार मारावे लागतील. या 8 चेंडू मध्ये किमान 4 चेंडू निर्धाव टाकावे लागतील. म्हणजे सलामी स्पोर्ट निचोले संघाला सामना जिंकायचा आहे ना, तर 4 निर्धाव चेंडू हाताळणं गरजेचं आहे. आणि टीम जय शिवराय वरई संघाला सामना जिंकायचा आहे ना, तर इथून 5 मोठे षटकार मारावे लागेल. आता इथे मात्र प्रयत्न करावे लागेल. प्रयत्नाची पराकाष्ठा ती करावी लागेल. एक आलाय, पहिला आलाय का बघायचंय. पकडो क्या जीतो मॅच. इथे मात्र दर्जेदार दर्जेदार अप्रतिम, जो प्रेक्षकांकडनं सुद्धा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. कारण काय सुंदर क्षेत्ररक्षण केलंय आणि नक्कीच जबरदस्त हा झेल वाचवलाय. थोडा आलाय त्याच्यामध्ये. चांगलं दर्जेदार म्हणजे ज्या काही संघासाठी करता येईल ना, ते आता मात्र सलामी स्पोर्ट निचोले संघ पेटून उठलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. इथे मात्र थ्रो चुकीची होईल. या पडून 2 धावा पूर्ण. या 2 धावेने धावफलक पुढे सरसावत आहे. 33 या धावसंख्येवर. 6 चेंडू 28 धावा. 28 धावा 6 चेंडू. आता मात्र कोणता गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आणला जाईल का बघायचंय. इथे मात्र अनुभवाची शिदोरी, अनुभव संपन्न असा खेळाडू आमचे गुरुवर आहे. म्हणजे ज्यांना बघून आम्ही, ज्यांनी आम्हाला क्रिकेट खेळायला शिकवलं, तेच अमित पष्टे आता मात्र गोलंदाजी मार्कवर आले. आरशी फिरवा, कारण पंच विजूद आहेत. खूप कालानंतर लखमापूर संघ आज मैदानात दिसलाय आणि तोही विजय घेऊन आलाय. आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर अमित पष्टे. 6 चेंडू 28 धावा. आता बघायचंय कशा पद्धतीने मात्र गोलंदाजी केली जाईल. तर मात्र बघायचं ते मात्र खराब चेंडू, एक अतिरिक्त धाव. आणि इथे मात्र 27 म्हणजे 6-27. सामना अजूनही संपलेला नाहीये. कारण टीम जयशिवराय वरई संघ आतापर्यंत अनेक सामन्यामध्ये रोहित यानं चांगली फलंदाजी केले. आणि इथे मात्र आव्हान खूप कठीण आहे. आव्हान 6 चेंडू मध्ये 27 म्हणजे इथनं खूप कठीण आहे. मात्र इथे त्या प्रयत्नाची पराकाष्ठा करणं गरजेचं आहे. पहिला चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह. पुन्हा एकदा चेंडू निघून जाईल का? सीमा पार मात्र नाहीये. क्षेत्ररक्षण झालं. दुसऱ्या धावेसाठी धावलेत आणि इथे कलेक्शन चुकलंय. इथे मात्र 2 धावा 2 धावा. 5 चेंडू 25 धावा. आणि नक्कीच वरईकरांना आता इथे मात्र प्रयत्न करावा लागेल. कारण संकटामध्ये संघ सापडलाय. इथनं मात्र असंच म्हणावं लागेल, मुसीबत आई ही गई है तो डरने से क्या होगा. मुसीबत आई गई है तो डरने से क्या होगा. जीतने के लिए जीत के तरीके ढूंढो. इथे मात्र प्रयत्न करावे लागतील तुम्हाला. बघायचंय येणारा पुढील चेंडू असेल अमित पष्टे याचा. पुढील चेंडू पुनश्च एकदा. म्हटलं होतं की चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करतोय. ज्यांना बघून, ज्याने आम्हाला क्रिकेट खेळायला शिकवलं, तेच आमचे गुरुवारी अमित पष्टे गोलंदाजी करतायत. बघूया, कारण पुनश्च एकदा चांगला चेंडू. मी म्हटलं होतं की अनुभव संपन्न असा गोलंदाज आहे. मात्र सोबत क्रिकेट खेळत असताना अमित पष्टे यांना 6 चेंडू मध्ये 6 धावांची गरज असताना
अनेक सामने 5 चेंडू पर्यंत थांबवले आणि शेवटच्या चेंडूवर षटकार खाल्लेला आहे. म्हणजे 3-2 धावा सुद्धा त्यांना डिपेंड केल्यात आणि शेवटच्या चेंडूवर कमीत कमी 5 ते 6 वेळा षटकार खालाय. म्हणजे हेही आहे, म्हणजे अमित पेष्टे ते करू शकतो. बघूया, कारण अनेक वेळा 2-3 धावा त्याने डिपेंड केल्यात. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. पुनश्च एकदा बघा आणि जय घेऊन आपल्या संघाला सुद्धा जय मिळवून दिलाय. कारण आतापर्यंत या षटकाचा विचार करायला गेला इथे मार्गस्थ होते, केवळ औपचारिकता बाकी. चला लगेचच यानंतरचा होणारा सामना सचिन स्मृती पिंपरोली. चल खेळून घे. सचिन स्मृती पिंपरोली त्याच्या विपक्षात जे स्पोर्ट. इथं टॉस झाला का? इथं पहिले पैसा फेको तमाशा देखो. उधारी खाता इथं कुठल्या संघाचा अजिबात चालणार नाही, कारण इथं सलामी स्पोर्ट निचोले संघाचं आयोजन आहे. मग तुम्ही सांगाल टॉस उडान नाही जमणार. पैसा फेको तमाशा देखो. चला आ जाओ दोन्ही टीमचे कर्णधार. कारण संध्याकाळी सचिन पेटेला माहिती आहे हिसाबाला बसल्यावर कसा धूर काढतो तो. गाली गली असतो, नाकात दम येतो. त्याच्यामुळं चला